नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऊर्जा आणि शौर्यमध्ये भांडण झालेलं आहे। या गोष्टीचा फायदा तर आता जास्तच झालाय, तो म्हणजे या दिव्याला खूप आनंद झालेला आहे आणि ती म्हणते की चला या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली तर आता ही गोष्ट आपल्याला योग्य व्यक्तीला जाऊन सांगितली पाहिजे आणि यांच्यामधला गैरसमज आणखी कसा वाढतोय याकडे लक्ष द्यावं लागणार आहे। पण ऊर्जाचा हा जो काही प्लॅन आहे तो फ्लॉप होणार आहे, ऊर्जा तोंडावर पडणार आहे। कारण कितीही भांडण झाले असलं तरीही ऊर्जा आणि शौर्य हे दोघं जण कधीच वेगळे होणार नाहीत, ही गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे। तर इकडे ऊर्जा आता वाट बघत बसलेली असते। ऊर्जा त्याचबरोबर विजया, हर्षवर्धन, आजी सगळेजण तिथे असतात। मग आजी म्हणत असतात की नक्की काय करायचंय। आजींना ऊर्जाची घालमेल लक्षात येत असते। विजयाने मुद्दामच आता इथे देवदर्शनाचा घाट घातलेला असतो आणि सांगितलेलं असतं की आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा करायच्या आहेत, हे सगळं सुरू झालेलं असतं। तेव्हा मात्र आजींच्या लक्षात येतं गोंधळ काय झालेला आहे, काय होतंय हे सगळं आजींच्या लक्षात आलेलं असतं। आणि तेव्हा मात्र आजी म्हणत असतात की हे काय वाटतंय माहितीये का विजया, आत्ता आपण हे देवदर्शन न करता आपण नंतर केलं तरीही चालू शकतं। कारण विजया एकीकडे म्हणत असते कसं आहे माहितीये का, पद्माचं लग्न आहे आणि पद्माचं लग्न म्हणजे लिगल ऍडजस्टमेंट आहे। पद्माच्या बाजूने ऊर्जा वकील आहे, तर इकडे शिर्केंच्या बाजूने हे वकील आहेत। त्यामुळे मला असं वाटतंय की बघा, म्हणजे जर ऊर्जाला काही प्रॉब्लेम नसेल तर परत असं व्हायला नको की मी सांगितलेलं नाहीये म्हणून हे सगळं राहतंय, अशा गोष्टी व्हायला नको असं ती सांगत असते। त्यावरती लगेचच बोललं जात असतं, ते म्हणजे आजी म्हणतात की हो बरोबर आहे, पण विजया मला काय वाटतंय माहितीये का, आपण देवदर्शनाला नंतर पाठवूया। विजया म्हणते बघा परत माझ्यावर यायला नकोय काही, म्हणजे हे सगळं विजया जाणून बुजून करत असते, हे आजींच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं। आणि आजी तिला म्हणत असतात की हे बघ विजया, कसं आहे माहितीये का, तुझ्यावर कोणतीच गोष्ट येणार नाहीये, तू उगीच कुठल्या गोष्टीचं आता स्वतःवरती बर्डन आले असं नाटक करू नकोस। या सगळ्या गोष्टी करायची गरजही नाही आणि तू काय करतेस हे तुलाही चांगलंच माहिती आहे, असं सांगितलं जात असतं। त्यावरती इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता शौर्य विक्रांत सोबत बोलत असतो। विक्रांत म्हणत असतो तुला कळणारही नाहीये की काय झालेलं आहे, कारण ज्या पद्धतीने तू हे सगळं करत आलेला आहे, ज्या गोष्टी करत आलेला आहे त्यावरून तर लक्षात आलेलं आहे। तर इकडे शौर्यला विक्रांत म्हणत असतो की नक्की प्रॉब्लेम काय आहे रे तुझ्या फॅमिलीचा, नाही मला कळतच नाहीये तुझ्या फॅमिलीचा प्रॉब्लेम काय आहे। तेव्हा शौर्य म्हणतो माझ्या फॅमिलीचा प्रॉब्लेम काय आहे म्हणजे, नाही एकीकडे हर्षवर्धन जहागीरदार सांगत आहेत की लग्न कर, त्या मुलीशी लग्न कर, आणि इकडे तू म्हणतोय। तेव्हा हर्षवर्धनचं नाव घेता क्षणी इकडे शौर्य म्हणू लागतो तुला तुझी अक्कल नाहीये का, नाही तुला तुझे निर्णय घेता येत नाहीत का। त्यावरती विक्रांत म्हणत असतो कसं आहे माहितीये का, आमच्या घरामध्ये आमचे डॅड जे सांगतात ना ते ऐकतो आम्ही, कसं तुमच्या घरातल्यासारखं नाहीये ना, तुमच्या घरामध्ये कोणाला कसलीच किंमत दिली जात नाहीये हे तर तुला माहितीच आहे। त्यावरती लगेचच इकडे शौर्य हसायला लागतो आणि म्हणतो बरोबर आहे, कसे तुझे डॅड इतके दिवस तुझ्या कानापाशी येऊन तुला ज्या ज्या गोष्टी सांगत होते त्या गोष्टी तू कधी ऐकलेल्याच नाहीयेत रे, आत्ता काय तू त्यांचं ऐकतोय म्हणून नाटक करतोयस, तुलाही माहिती आहे की तू काय केलेलं आहेस ते, असं म्हणत शौर्य विक्रांतची लायकी काढत असतो आणि म्हणत असतो की ह्या जर गोष्टी तू आधी ऐकल्या असत्या ना आज तुझ्यावर ही वेळच आली नसते। त्यावरती विक्रांतला खूप राग येतो। विक्रांत म्हणतो तुला सोडणार नाही, बघ त्या पद्माशी लग्न करून तिची काय, असं बोलायला सुरुवात करतच असतो। तेवढ्यातच आता त्याला थांबवलं जातं। दिग्विजय शिर्के सांगू लागतात की थांब जरा विक्रांत, तू शांत हो, तू आज जा। विक्रांत मात्र म्हणत असतो की नाही मी कुठेही जाणार नाही आणि मी काहीही करणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं इकडे विक्रांत म्हणत असतो। कारण आतापर्यंत तुम्ही मला फक्त शांतच केलेलं आहे आणि तुम्ही माझ्याशी चुकीचंच वागलेले आहात, असं हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं। आणि तेव्हा मात्र शौर्यला तो सांगत असतो की आता मी थांबणार नाही, कारण ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या विचित्र पद्धतीने घडलेल्या आहेत। आणि आता बघ, आता तुझी आणि तुझ्या बायकोची, अरे ते इदवर तर आहे आणि एवढा आव्हानती, आता बघ तिची कशी वाट लावतो ते, आणि कळणार पण नाही तिला, कसं आहे माहितीये का विक्रांत शिर्के हा काय करून ठेवेल ना कळणार पण नाहीये। तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणत असतो कसं आहे माहितीये का, ती माझी बायको जरी असली तरी त्याआधीही ती ऊर्जा शिंदे,
भल्या भल्यांना पुरून उरते, एवढं लक्षात ठेव. तुझा बँड वाजवायला वेळ लागणार नाही. कारण इकडे विक्रांतला माहिती असतं की तुझ्या बायकोने माझ्या विरोधात प्लॅन केलेला असणार आहे. आता बघ, ते ॲफिडेव्हिट पण साईन होईल आणि तुझी बायको पण अटकणार आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेव. असं म्हणत आता विक्रांतने शौर्यला बोलायला सुरुवात केलेली असते. शौर्य पण तेवढाच बोलत असतो, कारण विक्रांतने आता जवळजवळ बोलत सगळा प्लॅन सांगून टाकलेला असतो. त्याच्या लक्षातही आलेलं नसतं की या सगळ्याचे परिणाम काय होणार आहेत. कारण त्याला फक्त एवढंच माहिती आहे की आपण भांडत राहायचं, आपण बोलत राहायचं आणि मूर्खासारख्या त्याच गोष्टी तो करत असतो. त्याला कळतही नाहीये की त्याच्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांची शिक्षा त्याला काय भोगायला लागेल याचा सुद्धा अंदाज त्याला आलेला नसतो. इकडे आता सगळेजण बोलत बसलेले आहेत आणि मग बोलणं सुरू असतं तेव्हा आजी सांगत असतात की हो, त्यांच्याकडे पार्टी आहे आणि आपल्याला जायचंय. तीर्था म्हणत असते, पण आजी पार्टी कसली ग त्यांच्याकडे? तेव्हा आजी सांगते की अगं त्यांचा जो काही नातू आहे ना, तो छान असं त्याचं प्रमोशन झाले आणि त्याचं पोस्टिंग आता चांगल्या पदावर झाले बँगलोरला, म्हणून त्यांनी पार्टी ठेवली. तीर्था म्हणते, एरवी मला त्यांच्याकडे ना बोर होतो खूप, पण ठीक आहे. आता सगळ्यांचं पार्टीला जायचं ठरलेलं असतं. दिव्या म्हणत असते, चला चला, त्यांच्याकडे ना खूप छान असते, मजा असते त्यांच्याकडे, मी नक्की येणार आहे हा तिथं, असं दिव्या सांगत असते. कारण त्यांच्याकडे जे स्टार्टर असतं ना ते खूप छान असतं. म्हणजे दिव्याला खाण्याचंच पडलेलं आहे, जणू काही घरात तिला खायलाच भेटत नाही अशा उद्देशाने ती बोलत असते. तेव्हा इकडे विजया त्याचबरोबर सगळेजण बोलत आहेत. मग आजी म्हणतात की ऊर्जा आली की तिला व्हायला सांगा तयार, म्हणजे ती कुठे बघ, शौर्य आला की तिला ये म्हणून सांग. तेव्हा लगेचच दिव्या म्हणते, ऊर्जाला न्यायची काय गरज आहे? त्यावरती विजयाचं सुद्धा तेच म्हणणं असतं की ऊर्जाला घेऊन जायची काय गरज आहे? आता हिला कशाला घेऊन जायचंय? सगळ्या 4 माणसात नेऊन तिची ओळख करून द्यायची का? गरज काय हे सगळं करण्याची? असं यांचं मूर्खासारखं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आजींना राग येत असतो. आजींना माहिती असतं की हे सगळं जाणून बुजून केलं जातंय. या सगळ्या गोष्टीला कोण जबाबदार आहे हे सुद्धा आजीला माहिती आहे. आजी म्हणत असते, कसं आहे माहितीये का, ऊर्जा तर तिथे येणारच आहे. तुम्ही कितीही काहीही बोललात तरीही ऊर्जा तिथे येणार आहे आणि ऊर्जाने तिथे यावं ही माझी इच्छा आहे. पण शौर्य आला की तिला आणि शौर्याला यायला सांगेल मी, असं आजी म्हणत असतात. तेव्हा इकडे दिव्याचं म्हणणं असतं की काय गरज आहे, ती अशी साधी येणार, तिथं सगळे लोक किती छान येणार आणि ही म्हणजे कॉटनची साडी नेसणार आणि घडीचा पदर करून येणार आहे, ती काय त्या पार्टीमध्ये सूट होत नाहीये. त्यावरती आजी म्हणते की दिव्या, तुला काय वाटतं, म्हणजे ऊर्जा त्या पार्टीमध्ये सूट होत नाहीये आणि ती तेवढी हाय क्लास वाटत नाहीये? तेव्हा आजीचं हे बोलणं ऐकून दिव्या शांतच राहते. दिव्या म्हणते, ठीक आहे. इकडे शौर्य मात्र भयानक चिडलेला असतो आणि तो विक्रांतची किती अक्कल आहे हे शौर्यला चांगलंच माहितीये. शौर्य म्हणत असतो, कसं आहे माहितीये का, तुझी लायकी काय आहे ना हे तुला चांगलंच माहितीये. एक गोष्ट लक्षात ठेव, ऊर्जा शिंदेला संपवण्याचा तू विचार करत असशील तर त्याच्यामध्ये तूच अडकला जाणार आहे. कारण ऊर्जा शिंदे कधीच संपू शकत नाही. ऊर्जा शिंदे हे काय करू शकते ना ते कळेलच तुला. कारण आतापर्यंत तुझी वाट लागलेलीच आहे. अजून जर तुझी वाट लावून घ्यायची असेल तर तू ऊर्जाच्या विरोधात उभा राहा आणि काही कर, पण ऊर्जा तुझी वाट लावणारच आहे. आता मात्र विक्रांतचा खूप राग आलेला असतो. विक्रांत म्हणत असतो, गेम होणार आहे, तुझ्या बायकोचा गेम होणार आहे. तेव्हा विक्रांत त्याला सांगत असतो, गेम तर झालाय तुझा, तुला कळलेलंही नाहीये तुझा गेम कशा पद्धतीने झालाय. तुला वाटत असेल पण त्यामध्ये तूच अडकला गेलाय, एवढं लक्षात ठेव, असं इकडे विक्रांतने सांगितलेलं असतं. विक्रांतला शौर्य सांगतो. शौर्य आता तिथून निघालेला असतो. कारण इकडे दिग्विजय शिर्केने कितीही थांबवलं तरीही विक्रांतने माती खायची ती खाल्लेली असते आणि आता त्याच्यामध्ये अडकत चाललेला असतो. शौर्य आता तिथून रागाने निघून जातो. ऊर्जा इकडे विचार करत असते. तिचं काम चालू असतं. तिच्या कामामध्ये तिला कळत नसतं की या सगळ्या गोष्टी काय घडतायत, हे सगळं काय होतंय, या कोणत्याच गोष्टीचा अर्थ लागत नसतो. तेवढ्यातच दिव्या तिथे येते आणि ऊर्जाला म्हणत असते की ऊर्जा, तू पार्टीला येणार असलीस तर ये, मी तुझ्यासाठी साडी काढून ठेवली, अशी कोणतीही कपडे घालून तू येऊ नकोस, एवढं लक्षात ठेव. कारण हे सगळं जे काय आहे ना ते चुकीचं चाललंय, हे ऊर्जाच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. पण ऊर्जा मात्र हे सगळं जेव्हा पाहते तेवढ्यातच तिथं आजी सुद्धा आलेले असतात आणि मग आजी म्हणतात की ऊर्जा, हे बघ, म्हणजे तू आलीस तर खूप छान वाटेल, पण तू यायलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाहीये. शौर्य आला की शौर्याला विचार, बघ त्याचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही दोघंजण या. आजींनी हे सांगितल्यानंतर मात्र इकडे ऊर्जा म्हणते की हो आजी, आजींची इच्छा काय आहे ते तिच्या लक्षात आलेलं असतं.
पण शौर्य आल्यानंतर आपण ठरवूया हे सुद्धा ऊर्जाने ठरवलेलं असतं. आणि त्याच वेळेस पाहायला मिळतं ते म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी घडत असतात. ऊर्जाच्या डोक्यात एकच विचार सुरू झालाय आणि तो म्हणजे की शौर्याचं काय झालंय, शौर्य नक्की ठीक तर असेल ना, शौर्य कोणत्या प्रॉब्लेममध्ये तर नाहीये ना, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र शौर्य तेवढ्यात घरी येतो. ऊर्जा शौर्याला मेसेज करत असते की सगळं ठीक आहे ना तिकडं, असं म्हणत ऊर्जाने मेसेज केलेलाच असतो. आणि तेवढ्यातच शौर्य तिथं पोहोचलेलं असतो. शौर्य आलेला पाहून ऊर्जा विचारू लागते की काय झालं शौर्य, सगळं ठीक आहे ना तिथं, काही अडचण तर नाहीये ना. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं आणि नेमकं त्याच वेळेस आता ऊर्जा विचारत असते पण शौर्य तर घाबरलेला असतो आणि त्याच्या डोक्यातल्या विचारांचं चक्र मात्र थांबलेलं नसतं. आणि त्याच वेळेस आता ऊर्जा त्याला विचारते काय झालंय नक्की शौर्य, काय प्रॉब्लेम आहे, असं जेव्हा विचारत असते तेव्हा तिथे शौर्य म्हणतो की नाही, काही नाही झालेलं, असं शौर्य बोलत असतो. आणि नेमकं त्याच वेळेस ऊर्जा म्हणते की नक्की काय झालंय मला सांग शौर्य, बोल तू माझ्याशी. आणि मग शौर्य सांगायला सुरुवात करतो, अर्पिताची कंडिशन अजिबात ठीक नाही, अर्पिता खूप क्रिटिकल आहे. म्हणजे आज मी गेल्यानंतर तिची जी अवस्था पाहिली आहे ते पाहून मला धक्का बसलाय. खरं तर मला असं वाटतंय की मी जायलाच नको होतं, मी तिथं जाऊनच चूक केली असं मला वाटायला लागलेलं आहे, असं इकडे सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र शौर्य हे सगळं बोलतो त्यावेळेस ऊर्जा म्हणत असते काय सांगतोयस. तेव्हा शौर्य म्हणतो की मी एक निर्णय घेतलाय, म्हणजे मी एक ठरवलंय, जर कोणती मदत लागणार असेल, त्या अर्पिताला बरं होण्यासाठी जर काही माझ्याकडून मदत होत असेल तर ती सगळी मदत करायची तयारी माझी आहे, असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र ऊर्जा म्हणते हा तर खूप चांगला निर्णय आहे, पण ऊर्जाला कळतच नाहीये की या निर्णयाचे परिणाम तिच्यावरती काय होणार आहेत. जर शौर्य अर्पिताकडे जात असेल तर अर्पिताचा बाप शौर्याला त्याच्या बाजूने करण्यामध्ये किंवा शौर्याला कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये अडकवण्यामध्ये किती माहीर आहे ही गोष्ट कसं काय ऊर्जा विसरू शकते हा मोठा प्रश्न आहे. कारण जे काही घडत आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत त्यावरून तर क्लिअर होतंय की याच्यामध्ये अर्पिताचं नाव काढून शौर्याला अडकवलं जात आहे आणि शौर्य आणि ऊर्जा या दोघांनाही वेगळं करण्यासाठी हे प्लॅनिंग केलं जात आहे. ही गोष्ट मात्र ऊर्जाच्या लक्षातच आलेली नसते. मग ऊर्जा सांगत असते आजींनी सांगितले तिकडे पार्टीला येणार आहात का. त्यावरती ऊर्जाला शौर्य म्हणतो की नाही नको, आपण घरीच थांबूया, आपलं बोलणं झालेलं नाहीये, आपण त्या बाबतीत डिस्कशन करूया केसच्या बाबतीत. इकडे आता नेमकी अर्पिता घराबाहेर निघालेली असते. दिग्विजय शिर्के तिथं असतात. ते विचारतात तू बाहेर चाललीस का अर्पिता बाळा. अर्पिता सांगते की हो. त्यावरती ते म्हणतात की अगं नको जाऊस तू, आईला सांगितलंस का तू. तेव्हा आई तिथे येते आणि आई म्हणते की नाही मी नाही काय म्हणजे ऐकलं नाहीये. तेव्हा ती अर्पिताला समजावू लागते की हे बघ अर्पिता, मला काय वाटतंय माहितीये का, अगं तू कुठं नको बाहेर जाऊ, तुझी तब्येत ठीक नाहीये ना. तेव्हा अर्पिता म्हणते पण आई. तेव्हा अर्पिता म्हणते मी म्हटलं ना तुला आपण नंतर जाऊया तुझ्या खरेदीसाठी. हे ऐकल्यानंतर अर्पिता लगेच म्हणते की हो आणि अर्पिता रूममध्ये जाते. हे ऐकून दिग्विजय शिर्के आणि त्याचबरोबर सुवर्णा या दोघांनाही धक्का बसतो. ते म्हणतात बघितलं का, एकदा काय शौर्य येऊन गेला तर माझ्या मुलीमध्ये किती बदल झाला, तिने समजून घ्यायला सुरुवात केली. तेव्हा सुवर्णा म्हणत असते म्हणजे. तेव्हा ते म्हणतो की आता शौर्य रोज आला पाहिजे आणि तो नाही आला तर त्याला इथे आणायचं आणि त्याला त्या ऊर्जापासून वेगळं करायचं, तरच आपला फायदा होणार आहे, तरच आपली अर्पिता नीट होणार आहे. अन्यथा आपल्या अर्पिताला या सगळ्यातून बाहेर काढणं आपल्यासाठी खूप अवघड आहे. या सगळ्यातून शौर्यच तिला बाहेर काढू शकतो, असं म्हणत आता त्याने प्लॅन आखलेला असतो. शौर्य रोज अर्पिताकडे कसा येईल यासाठी केलेली ही सगळी जुळवाजुळव असते. आता मात्र मूर्खासारखं हा माणूस बोलत असतो. सुवर्णा म्हणत असते अहो पण हे कसं शक्य आहे. तेव्हा तो म्हणत असतो की का शक्य नाहीये, माझ्या मुलीसाठी मी काहीही करू शकतो, माझ्या मुलीसाठी हे सगळं करायची तयारी माझी आहे. आता इकडे ऊर्जा आणि शौर्य बोलत असतात. शौर्य म्हणतो की काय झालं बोल. ऊर्जा सांगत असते की हे बघ शौर्य, काहीही झालं तरीही आपल्याला काही गोष्टी शांतपणे हँडल कराव्या लागणार आहेत. मला काय वाटतं माहिती का, म्हणजे मी त्या पद्माचं लग्न लावून नाही देणार त्या विक्रांत शिर्केशी, कारण त्यांच्याकडून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत पुरावे मिळतील. म्हणजे
त्यांनी एक पेजच की चालू केलं आहे सोशल मीडियावरती आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आता मध्ये आणलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर त्यांना असं वाटतंय की त्यांना आता त्यांची झालेली नाचक्की हे सगळं आपल्याला त्यांना त्यांच्या बाजूने करून घ्यायचं आहे, त्यासाठी त्यांनी घातलेला हा घाट आहे. आता मात्र इकडे शौर्य सगळं ऐकत असतो. ऊर्जा म्हणत असते आपणही प्लॅन करायचा, लग्न लावून देणार आहे म्हणून, आणि त्याचबरोबर जेव्हा वेळ येईल तेव्हा त्यांना तोंडावर पाडायचं असं ऊर्जाने ठरवलेलं असतं. आणि ऊर्जा म्हणत असते आता त्या हर्षवर्धन जहागीरदारला आणि दिग्विजय शिर्केला मी जन्माची अद्दल घडवणार आहे. वारंवार हर्षवर्धनला असं ऊर्जाच्या बोलण्यातनं येत असतं. तेव्हा मात्र शौर्याला धक्का बसतो. शौर्य म्हणतो तुला कळतंय का, तू काय बोलते, ज्या व्यक्तीबद्दल बोलते ती व्यक्ती माझी डॅड आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते पण त्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत त्या तुझ्या लक्षात येत नाही आहेत का. त्यावरती शौर्य म्हणत असतो हे बघ, आता कसं माहिती आहे का, जेव्हा तू कोर्टात लढत होती, कायद्याच्या न्यायाच्या बाजूने लढत होती, तेव्हा मी तुझी साथ दिलेली आहे. पण आता या कायद्याची जागा सुडाने घेतलेली आहे, तर मी तुझी साथ देऊ शकत नाही. आता तू न्यायापोटी लढत नाहीये, तर सुडाच्या भावनेने लढत आहे. ही गोष्ट मला मान्य नाही. असं म्हणत आता शौर्याने सरळ सरळ तिला सांगितलेलं असतं की तू चुकीची आहे आणि या सगळ्या गोष्टी मला अजिबात पटलेल्या नाहीत. ऊर्जा म्हणते ठीक आहे. शौर्य सुद्धा तिला सांगतो की आता तुझी लढाई आहे, तुझी तू लढ, याच्यामध्ये मी तुझी साथ देऊ शकत नाही. असं शौर्याने सांगितल्यानंतर ऊर्जाला तर धक्काच बसलेला असतो. शेवटी ऊर्जाला लढायचं आहे या सगळ्या गोष्टींसाठी, कारण तिने ठरवले की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या न्यायासाठी करतोय आपण. हर्षवर्धन जहागीरदारने आजपर्यंत ज्या पद्धतीने त्रास दिलेला आहे त्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. आणि नेमकं या दोघांचं भांडण दिव्याने बाहेरून ऐकलेलं असतं आणि ती म्हणते की चला आता आणखी वाट लावायची आहे, पण दिव्याच तोंडावर पडणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.